चिमुकलं जग भाग 12 लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. कार्यक्रम दणक्यात सुरू झाला. सुरुवात तर गिरीशने केली. नूतनताई आणि विश्वराजांना त्याचा खूप अभिमान वाटला. ज्या आत्मविश्वासाने तो बोलत होता त्याचं विश्वराजांना कौतुक वाटलं. कधी कधी आपल्याजवळ असलेला हिरा आपल्याला गारगोटी वाटते. त्याचं मूल्य आपल्याला कळतच नाही. गिरीशमध्ये सुद्धा खूप कॅलिबर आहे. नूतनताईंना लेकाचा अभिमान वाटत होता. विश्वराज त्याच्याकडे पाहतच राहिले. हा एवढा छोटा गिरीश एवढा मोठा झाला. मजा करणारा, चिडवाचिडवी करणारा, घरात दंगा मस्ती करून हैराण करणारा, आईबाबांना त्रास देणारा, प्रसंगी आईबाबांचा ओरडा आणि फटके खाणारा. गिरीश स्टेजवर किती शांत आणि संयमी वाटत होता. आपण आपल्या या छोट्या पिल्लाला उगीच सतत धारेवर धरलं का? उगीच त्याच्यावर रागावलो. कधी ऐकलं नाही तर 4 फटकेसुद्धा दिले. पण आज त्याला पाहताना किती छान वाटतंय. त्याच्याशी वागायला आपण जरा चुकलोच का असं विश्वराजांना वाटून गेलं. हे करायला हवं होतं, ते करायला हवं होतं. इथे आपण असं का वागलो? तसं वागायला हवं होतं असं वाटत असतानाच मुलांचं बालपण सरलं आणि मुलं मोठी झाली. भरारी घ्यायला शिकले. विश्वराजांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. नूतनताईंचं सहज लक्ष गेलं. त्यांनी हळू आवाजात विचारलं, काय हो? एकदम भरून आलं. हो ग नूतन, बघ ना, मुलं किती मोठी झाली. आपला गिरीश बघ कसा छान दिसतोय, छान बोलतोय. विश्वासच वाटत नाहीये. मुलांचे हे गुण मला कधी कळलेच नाही. मी आपला नुसताच ओरडत राहिलो, चिडत राहिलो, फटकावत राहिलो. चुकलं माझं. कदाचित थोडं सॉफ्ट राहून त्यांच्याबरोबर मैत्री करायला हवी होती. आता असं वाटू लागलंय. नूतनताई हसल्या. अहो, आई वडील कितीही चांगले वागले तरी मुलांना काही ना काही कंप्लेंट असतात. काही ना काही उणीवा राहूनच जातात. आतापर्यंत मी तुम्हाला हेच सांगत आले की मुलांशी फार स्ट्रिक्ट राहू नका. पण उलट आत्ता मला असं वाटतंय की त्यावेळेस तुम्ही थोडं स्ट्रिक्ट राहिलात म्हणूनच मुलं आजपर्यंत इथपर्यंत पोचू शकले. मुलांना थोडा तरी वडिलांचा धाक हवाच. मैत्री करायला काय, मित्र मिळतात. पण धाक, आदर आणि भीती ही वडिलांच्या नात्यातच असते आणि ती तशीच असायला हवी. नाहीतर मुलं आई वडिलांना आणि त्यांच्या प्रेमाला, नात्याला ग्रँटेड घेऊ लागतात. उलट मुलांना फार मोकळेपणा ढील दिली नाहीत, त्यांच्या वागण्याला वेळीच कुंपण घातलं म्हणून ते त्यांच्या लिमिटमध्ये राहिले. आणि बघा ना, आज त्याचाच परिपाक आपल्यासमोर आहे. बापासमोर बिअरचा ग्लास घेऊन चिअर्स करणाऱ्या मुलांपेक्षा बायकोबरोबर हलका फुलका रोमॅन्स करताना अचानकच बाबा समोर दिसले म्हणून भीतीने मोबाईलच्या फ्रेममधून बाहेर जाणारी मुलं मला जास्त संस्कारी वाटतात. तुमचं काहीही चुकलेलं नाही. तुम्ही जे वागलात ते अगदी बरोबर होतं. आज इतके छान परिणाम पाहताना मला ही गोष्ट उशिराने पटली याचंच उलट दुःख होतंय मला. तेव्हा मुलांच्या बाबतीत तुमची भूमिका अगदीच योग्य होती आणि ती कायम तशीच राहू दे. प्रोजेक्ट सुरू झालं. समोरची डॉक्युमेंटरी पाहिली आणि लोकांचे डोळे दिपून गेले. बारीक बारीक डिटेल्स गिरीशने त्यात दाखवले होते. जुने फोटो, जुने व्हिडिओ, कंपनीचा लोगो, मोटो, कंपनीचे जुने एम्प्लॉईज, नवीन एम्प्लॉईज, त्यांच्याबद्दल माहिती, त्यांचं योगदान, कंपनीचे प्रोडक्ट, सर्व्हिसेस अतिशय सुंदररित्या दाखवलं होतं. त्यानंतर शार्वीला लाईव्ह प्रेझेंटेशन करायचं होतं. डॉक्युमेंटरी पाहून लोकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. विश्वराज आणि नूतनताई दोघेही खुश होते. त्यानंतर शार्वी समोर आली. दाखवलेली डॉक्युमेंटरी आणि चालू घडामोडी याबाबत ती बोलणार होती. पण स्टेजवर आल्या आल्या तिचा कॉन्फिडन्स गेला. गुड इव्हनिंग एव्हरीवन एवढंच ती कसंबसं बोलू शकली. आणि मग ती ब्लँक झाली. 5, 10, 15, 20 सेकंद. पण पुढे ती काहीच बोलेना. लोकांची कुजबूज चालू झाली. विश्वराज पहिल्याच सीटवर बसले होते. ते उभे राहिले. तिला म्हणाले, बोल बेटा, घाबरू नकोस. जे काही सांगायचं असेल, आठवत असेल ते बोल. सगळी आपलीच माणसं आहेत. सरांनी कॉन्फिडन्स दिल्यावर तिला थोडं बरं वाटलं. तिने 2 शब्द बोलायला सुरुवात केली पण तेवढ्यात मागून कोणीतरी बोललं, अहो लवकर बोला, काय बोलायचं ते. डॉक्युमेंटरी एवढी छान होती पण त्या मानाने या मॅडमचं प्रेझेंटेशन अगदीच अनप्रोफेशनल आहे. काहीच बोलत नाहीत या. आणि मग सगळीकडे पुन्हा कुजबूज आणि हसा सुरू झाला. तिचा कॉन्फिडन्स पुन्हा गेला. मग मात्र गिरीश समोर आला. सगळी सूत्र त्याने हातात घेतली. शार्वी तिथून निघून जात होती पण त्याने तिचा हात धरला. तिला तिथेच थांबवलं. वेळ फुकट गेला म्हणून आधी उपस्थित लोकांची माफी मागितली आणि मग सुरू केलं. आज जो काही कार्यक्रम तुम्ही पाहिलात त्यात जेवढा माझा सहभाग आहे तेवढाच शार्वी मॅडमचा सुद्धा आहे.
पडद्यावर पाहिलं ते जरी मी केलं असलं तरी माहिती गोळा करण्यापासून ती कशी अरेंज करायची, त्यात काय चुका आहेत, काय त्रुटी आहेत, आणखीन कसं छान करता येईल हे सगळं त्यांनी मला सांगितलं. स्टेजवर एखाद वेळेस कॉन्फिडन्स जाऊ शकतो, पण मला एवढंच म्हणायचं आहे की ज्या काही छोट्या मोठ्या चुका झाल्या त्या मोठ्या मनाने आपण माफ करून आमच्या या डॉक्युमेंटरीचा, आम्ही देत असलेल्या सर्व्हिसेसचा आपण सगळ्यांनी जरूर विचार करावा आणि कंपनीबरोबर लाँग लास्टिंग बिझनेस रिलेशन कसे एस्टॅब्लिश करता येतील याचाही विचार करावा. मग पुढचे काही मुद्दे गिरीशने मांडले. प्रेझेंटेशन पूर्ण झालं तेव्हा मग सगळ्यांनी टाळ्यांचा पुन्हा कडकडाट केला. जैन सर उभे राहिले आणि म्हणाले, मला फक्त 4 शब्द बोलायचे आहेत. विश्वराज सरांचा आणि माझा व्यावसायिक संबंध अगदी घनिष्ठ आहे. एवढ्या वर्षांपासून त्यांच्या कंपनीत जे काही पाहतोय, अनुभवतोय ते अतिशय योग्य पद्धतीने या डॉक्युमेंटरीमध्ये त्यांच्या धाकट्या सुपुत्रांनी गिरीशने आणि त्यांच्या कुलीगने शार्वीने मांडलेलं आहे. सगळं प्रेझेंटेशन अतिशय उत्तम होतं. पण दुर्दैवाने बिझनेसमध्ये चालणारा 80-20 प्रिन्सिपल आपण विसरलो. 80% उत्तम रिझल्ट देणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून 20% मिसिंग गोष्टीवर फोकस केलं. माणसाच्या स्वभावाचा स्थायीभावच असतो तो. एखाद्या व्यक्तीकडे, परिस्थितीकडे पाहताना त्यांच्या 80% चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून 20% त्रुटींकडे आपण जास्त लक्ष देतो आणि मग नुकसान आपलंच होतं. अनुभवाने सांगतो. तेव्हा सध्या विश्वराज ग्रुप ऑफ कंपनीचं मनापासून अभिनंदन करूया आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊया. विशिंग यू ऑल द बेस्ट टू विश्वराज सावंत सर अँड युअर टीम. विश्वराजांना आनंद झाला. जैन साहेबांना त्यांनी धन्यवाद दिले. कार्यक्रम संपला होता, पण शार्वी मात्र कोपऱ्यात नर्वस होऊन बसली होती. काय झालं चार्ली, एवढी नाराज काय होतेस, गिरीशने विचारलं. आय एम सॉरी गिरीश, तू एवढं छान प्रेझेंटेशन केलं, पण मला ते नीट मांडतासुद्धा आलं नाही. बोलता बोलता तिला रडूच फुटलं. शार्वी, यश असं पहिल्याच फटक्यात मिळत नसतं. अगं मलासुद्धा असे कितीतरी अनुभव याआधी आले आहेत, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये. पण माझे बाबा नेहमी सांगतात, अपयशाला घाबरायचं नाही, त्यातून शिकायचं आणि पुढे जायचं. तूही तेच कर आणि रडणं थांबव. तुला हे चिडणं, रागावणं, भांडणं अलाउड आहे, रडणं नाही, तो हसत म्हणाला. आणि चल, सगळेजण जेवायला गेलेत, आपण पण जाऊया, मला खूप भूक लागली आहे, तो म्हणाला. तू हो पुढे, मी नंतर जेवेन, ती म्हणाली. असं कसं, आपण कुलीग आहोत आणि आजच्या प्रेझेंटेशनचे खरे मानकरी देखील. चल, तूही चल. त्याने तिचा हात धरला. ती उठली. गिरी, सगळ्या लोकांसमोर जेव्हा मी चुकले तेव्हा तू माझ्या बाजूने उभा राहिलास. थँक्यू हां, ती म्हणाली. थँक्यू काय, माझं कर्तव्यच होतं ते. ऑफिसमध्ये आपण मजामस्ती करताना मी कितीही भांडलो, तुला कितीही नावं ठेवली, चिडवलं, तरी बाहेरच्या लोकांसमोर आपण एक टीम आहोत. आपली कंपनी म्हणजे एक फॅमिली आहे आणि फॅमिली म्हटलं की एकमेकांना सपोर्ट करणं आलंच. माझ्या जागी तू असतीस तर तूही हेच केलं असतंस, बरोबर ना, तिने मान डोलावली. बरं चल आता, असं म्हणत जवळजवळ तिचा हात धरून त्याने खेचलं. जेवणाच्या काउंटरवर आणलं. अरे हो, साडी तशी धावपळ करता येत नाही मला, ती म्हणत होती. तिचा हात धरून तो पुढे आणि ती मागे असे चालत ते जेवणाच्या काउंटरपाशी आले आणि तो एकदमच थबकला. समोर आई बाबा होते. पुढे बाबा, मागे आई. आई गोड गोड हसत होती, पण त्याचं सगळं लक्ष बाबांकडे होतं. बाबांचं लक्ष त्याने तिच्या पकडलेल्या हातावर. तसा तो जास्त गोंधळला. पटकन तिचा हात सोडून दिला. विश्वराजाने शार्वीकडे पाहिलं. ती बिचारी घाबरली होती. सर, सॉरी, तुमच्या अपेक्षेप्रमाणे मी परफॉर्मन्स नाही देऊ शकले. मी तयारी तर केली होती, पण तिथे जाऊन माझा कॉन्फिडन्स गेला, ती म्हणाली. तिच्या डोक्यावर हात ठेवत विश्वराज म्हणाले, ठीक आहे, रिझल्ट आपल्या हातात नसतो बेटा, आपल्या हातात असतात ते प्रयत्न, ते भरपूर करायचे. यावेळेस नाही जमलं, पुढच्या वेळेस कर, तू चांगलं करू शकशील, खात्री आहे मला, ते म्हणाले. बरं का नूतन, ही शार्वी, हिला ओळखलंस का तू? नूतनताईंनी तिच्याकडे पाहिलं. नाही हो, मी कसं ओळखणार, मी तर हिला पहिल्यांदाच भेटते आहे, त्या म्हणाल्या. नाही, याआधी भेटली आहेस तू तिला. विश्वराज असं म्हणताच नूतनताई गोंधळल्या. मग त्यांचा गोंधळ दूर करत विश्वराजांनी सांगितलं, गावी जाताना ज्या मुलीच्या गाडीची धडक आपल्याला लागली होती, ती हायवेवर पहिल्यांदाच गाडी चालवणारी ही मुलगी. नूतनताई आश्चर्याने पाहू लागल्या. शार्वी हसली. कदाचित साडी नेसली आहेस म्हणून ओळखलं नाही की काय मी तुला, पण अगदी गोड दिसतेस, तिच्या गालावर आपला हात ठेवत त्या म्हणाल्या. तशी ती पटकन वाकली आणि नमस्कार केला. बरं, तुम्ही जेवलात की नाही,
विश्वराजाने विचारलं. नाही बाबा, सॉरी सर, जेवायलाच चाललो होतो, गिरीश म्हणाला. ऑफिशियल कार्यक्रम संपलाय आता, बाबा म्हटलंस तरी चालेल, विश्वराज म्हणाले. बरं, गिरीश एवढंच म्हणाला. नूतनताई शार्वीकडेच पाहत होत्या. विश्वराज काही म्हणाले तरी त्यांना शार्वीमध्ये धाकटी सून सापडली होती हे मात्र खरं. बाबा, जाऊ जेवायला, गिरीशने हळू आवाजात विचारलं. कशाला, आमच्याबरोबरच बस ना, विश्वराज म्हणाले. तसा त्याचा चेहरा पडला. त्याने मग शार्वीकडे पाहिलं. ती पुढे होणार तेवढ्यात पटकन नूतनताई म्हणाल्या. अहो, आपल्याबरोबर कशाला, त्यांना त्यांचं बसू दे की. नवीन पिढी आहे, त्यांना त्यांच्या त्यांच्या गप्पा करायच्या असतील, आपल्यामध्ये कशाला. जा रे मुलांनो, तुम्ही तुमचं तुमचं जेवून घ्या हं. मग गिरीशने बाबांकडे पाहिलं. त्यांच्या परमिशनशिवाय पुढे जायची हिंमत तर होत नव्हती. पण मग विश्वराजही म्हणाले. हो, तेही खरंच. त्यांना त्यांचं त्यांचं सेलिब्रेशन करायचं असेल, नाही का. बरं, जा तुम्ही, जा, मजा करा. मग गिरीश तिथून पटकन सटकला. त्याच्या मागोमाग शार्वी. नूतन, मी जरा पाहुण्यांना भेटून येतो हां. सगळ्यांची विचारपूस करायला हवी ना. आलोच मी. तू बसशील ना एकटी? नाहीतर मग आपल्या जुन्या स्टाफला भेटून घे, विश्वराजांनी आयडिया दिली. बरं, मी भेटेन सगळ्यांना, नूतनताई म्हणाल्या. विश्वराज उठले. आलेल्या सगळ्या पाहुण्यांना जेवण झालंय ना, जेवून जा असा आग्रह करू लागले. आलेल्या पाहुण्यांनी विश्वराजांना अभिनंदन केलं, गिरीशचं कौतुक केलं. पंजवानी साहेबांनी सुद्धा पटकन आपण मगाशी शार्वीला काहीतरी चुकीचं बोलून गेलो याबद्दल माफी मागितली. विश्वराजांनी इट्स ओके असं म्हणून माफही केलं. काही बिझनेस रिलेशन्स नव्याने निर्माण झाली, काही डील्स झाल्या, काही प्रोजेक्टमध्ये करेक्शन्स झाले. विश्वराजांना जसं अपेक्षित होतं, बिझनेसच्या दृष्टिकोनातून आजच्या मीटिंगमुळे ते यश मिळालं होतं. ते पुढे गेले आणि पाहतात तर जैनसाहेब एकटेच बसले होते. अरे जैनसाहेब, तुम्ही जेवण घेतलं नाहीत, विश्वराजाने विचारलं. सॉरी सावंतसाहेब, तुम्हाला तर माहिती आहे मी कांदा लसूण खात नाही. खरंच सॉरी, मी फक्त त्या शेट्टीसाठी थांबलो आहे. त्याचं जेवण झालं की निघेन मी. आजचा कार्यक्रम बाकी छान झाला हां, जैनसाहेब असं म्हणताच विश्वराज पटकन म्हणाले. जैनसाहेब, एवढ्या वर्षांची मैत्री आहे आपली, पण असं वाटतंय तुम्ही मला नीट ओळखलंच नाहीत. अहो, या एवढ्या काउंटरबरोबर शेवटचं एक काउंटर तुमच्यासाठी सुद्धा आहे. त्यात कांदा लसूण विरहित तुपातलं जेवण ठेवलं आहे. थांबा, मी घेऊन येतो तुमच्यासाठी. जैनसाहेबांना आश्चर्य वाटलं. अरे नको नको, तुम्ही कशाला. तसं असेल तर मी स्वतःच घेऊन येतो ना. हो नाही करता करता मग विश्वराजांनी तिथल्या एका वेटरला जैन थाळी भरून घेऊन ये असं सांगितलं. जैन सरांचे डोळे पाणावले. सावंतसाहेब, माझा एवढा विचार केलात तुम्ही? म्हणजे काय, आपल्या माणसांचा विचार करायला नको का, विश्वराज असं म्हणताच जैन साहेबांनी त्यांचा हात हातात घेतला. विश्वराज, माझं खूप चुकलं हो. तुम्हाला वेळ असेल तर थोडा वेळ तुमच्याशी बोललो तर चालेल का. जैन साहेब थोडे गंभीर झाले म्हटल्यावर विश्वराज पण म्हणाले. हो साहेब, बोला ना, मन मोकळेपणाने बोला. वेटरने थाळी ठेवली आणि मग जैन सरांनी बोलायला सुरुवात केली. सगळ्यात आधी तुम्हाला आणि शिरीषला अभिनंदन. त्याचं लग्न झालं, पंढरीने सांगितलं आम्हाला, जैन सर म्हणाले. हो, खरं सांगू, तसा काही त्याच्या लग्नाचा इतक्यात तरी विचार नव्हता. म्हणजे जे काही घडलं होतं त्यानंतर तो लग्नाला तयार होईल की नाही इथूनच शंका होती. पण प्रसंग असे घडत गेले ना की त्याला मग मला लग्नाला तयार करावं लागलं. आईबापाच्या हट्टामुळे म्हणा, किंवा बापाच्या धाकामुळे म्हणा, किंवा त्याच्या मनात असलेल्या आमच्या प्रेमामुळे आदरामुळे म्हणा, पण तो लग्नाला तयार झाला. माझ्या मित्राची मुलगी आहे. मित्र तर आता हयात नाही, पण त्याची शेवटची इच्छा होती म्हणून लग्न अगदी घाईने करावं लागलं, विश्वराज म्हणाले. फार लवकर मूव्ह ऑन झाला नाही का तो, जैन सर म्हणाले. नाही नाही सावंतसाहेब, चुकीचं समजू नका, वाईट अर्थाने बोलत नाही आहे मी. त्या नात्यातून तो मूव्ह ऑन झाला ही चांगलीच गोष्ट आहे. पण मी फक्त विचारलं, जैन सर म्हणाले. दुसरा काही पर्याय उरला होता का जैनसाहेब. मुलीचा साखरपुडा ठरवलात तुम्ही, त्यानंतर त्याला सावरणं आम्हा सगळ्यांना किती कठीण जाणार होतं. त्या दरम्यानच आनंदीशी त्याचं लग्न ठरवलं. आपल्यावर प्रेम करणारं, काळजी घेणारं, आपल्या हक्काचं माणूस भेटलं की माणसाला मूव्ह ऑन करायला फार त्रास होत नाही, शांतपणे विश्वराज म्हणाले. पण मग माझ्याच लेकीला ते का जमलं नाही कुणास ठाऊक. आत्महत्या करायचा टोकाचा निर्णय का घेतला असावा तिने, जैन सर असं म्हणताच विश्वराजांचे डोळे मोठे झाले. आत्महत्या, त्यांनी विचारलं. होय, आत्महत्येचा प्रयत्न केला, तो सफल झाला नाही हे आमचं नशीब म्हणायचं. खुशीचा आम्ही साखरपुडा ठरवला, तिला तो मान्य नव्हता. पण स्टेटससाठी आम्ही इतक्या नीच पातळीला गेलो की तिला हलकं हलकं गुंगीचं औषध देऊन साखरपुडा करून घेतला. तिला शुद्ध आली, फोटो पाहिले,
तेव्हा तिला धक्का बसला. 2 दिवस जेवली नाही पोर. तिने सगळं जाऊन त्या कुणालला सांगितलं. त्याने साखरपुडा मोडला ते बरं झालं. त्याचं कारण त्याचे वडील ब्लॅकमेल करू पाहत होते आम्हाला. लग्नाआधीच प्रॉपर्टीचे काही शेअर कुणालच्या नावावर करून द्या असं सुचवू पाहत होते. मी पक्का बिझनेसमॅन आहे. त्यांची इंटेन्शन लगेच कळली मला. माझ्या मुलीच्या सुखासाठी मी तेही केलं असतं, पण त्यांचं वागणं तेवढं सेफ वाटलं नाही. शेवटी मग मीच नकार देऊन टाकला आणि साखरपुडा मोडला. गोष्टी उगीच नावाला घडायच्या म्हणून घडून गेल्या. कदाचित हेच आमच्या नशिबात होतं. साखरपुडा मोडल्यानंतर मी तिथे थांबलोच नाही. लगेच भारतात आमच्या घरी निघून आलो. साखरपुडा मोडला तेच सांगायला खुशीने शिरीषला फोन केला होता, पण अर्थातच त्याने तो उचलला नाही, कारण बहुतेक तो त्याच्या आयुष्यात पुढे गेला होता. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी ऑफिशियल व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये तुमच्या मॅनेजरने देशपांडेंनी लग्नाचा एक फोटो शेअर केला. तेव्हा मला कळलं आणि पर्यायाने खुशीला पण कळलं की शिरीषचं आता लग्न झालं आहे म्हणून. तिला ते सहन झालं नाही आणि तिने हाताची नस कापून घ्यायचा प्रयत्न केला. सुदैवाने घरातल्या नोकरांनी पाहिलं, धावपळ केली, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि खूप कष्टाने डॉक्टरांनी तिचा प्राण वाचवला. सुरुवातीला सिरियस होती, पण आता बरीच स्टेबल आहे. खरंच सांगतो विश्वराज, खूप चुकलं माझं. 20% उणिवेसाठी 80% मोठ्या किमतीचं मोठं नुकसान केलं मी. पण फार उशिरा कळलं मला. जैनचं रडू लागले. विश्वराजाने थोपटलं. खरंच फार वाईट झालं. हे सगळं घडायला नको होतं. पण काय करणार, घडायच्या गोष्टी घडून जातात. आता कशी आहे ती? खरं सांगू, शिरीषला खुशीचा फोन आलेला मला अजिबात माहीत नव्हतं. आणि हे सगळं घडलेलं तर अजिबातच नाही. कारण त्यानंतर माझ्या मुलाचे सासरे म्हणजे माझ्या मित्राचं निधन झालं. आम्ही त्याच दुःखात होतो. जे घडलं ते तर आता आपण बदलू शकत नाही, पण मित्रत्वाच्या नात्याने एक सल्ला मात्र देईन. कधी कधी टोकाचे निर्णय घ्यायच्या आधी थोडीशी लवचिकता दाखवायची असते जैन साहेब. आपल्या इच्छेपेक्षा मुलांचं मन राखणं जास्त जरूर असतं. आता काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. तिला तिचा वेळ घेऊ द्या. स्वतःची आणि तिची काळजी घ्या. ती बिझी राहील असं पहा. तेवढ्यात श्यामसुंदर शेट्टीसुद्धा तिथे आला. सर, निघूया का आपण? बराच उशीर झालाय ना? जैन सरांकडे पाहत त्याने विचारलं. हो हो, निघूयाच. तेवढ्यात विश्वराजांनी श्यामसुंदरला विचारलं, अरे तू शेट्टी, पण मराठी छान बोलतोस. मुंबईतलाच का तू? नाही सर, आम्ही मूळचे बेंगलोरचे, पण माझं बालपण मिठबावला कोकणात गेलं. काय म्हणतोस? अरे मिठबाव माझं गाव. तुला कधी पाहिलं नाही मी. नेमकं कुठे राहायचंस तू? सर, विद्यामंदिर शाळेच्या मागे. त्या शाळेत माझी आई टीचर होती. तिथे तिची बदली झाली होती ना, म्हणून मग आम्ही भाड्याने राहायचो. विश्वराजांना आश्चर्य वाटलं. अरे तिथून माझं घर तर अगदी हाकेच्या अंतरावर आहे. पण तू मला ओळखत नसणार. काय आहे, माझं फार गावी येणं जाणं झालं नव्हतं तेव्हा. पण तू सत्यजित करंदीकरांना ओळखतोस का रे? त्यांना एक मुलगी पण आहे बघ, आनंदी नाव तिचं. कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे. काय तिच्या कॉलेजचं नाव तिने सांगितलं होतं असं म्हणत विश्वराज डोकं खाजवू लागले. मॉडर्न कॉलेज. श्यामसुंदर पटकन बोलून गेला. अरे हो की रे, तू ओळखतोस म्हणजे तिला? विश्वराजांनी आश्चर्याने विचारलं. हो सर, माझी बालपणीची मैत्रीण आहे ती. आम्ही एकाच वर्गात होतो. आनंदीचा अचानक विषय येताच श्यामसुद्धा खुश झाला होता. काय सांगतोस काय? मग तर माझ्या सुनेला हे सांगायलाच हवं. विश्वराज म्हणाले तसा तो दचकला. सुनेला म्हणजे? श्यामने आश्चर्याने विचारलं. अरे हो, माझ्या थोरल्या मुलाचं आणि आनंदीचं काही दिवसांपूर्वीच लग्न झालं ना. ही एक आनंदाची बातमी. पण दुःखाची अशी की आता सत्यजित देवाघरी गेला. दोन्ही बातम्या श्यामसाठी शॉकिंग होत्या. तो विश्वराजांकडे पाहत राहिला. पण विश्वराज अगदी खुशीत होते. अरे नंबर देतोस ना तुझा? तिला सांगेन तुला फोन करायला. सध्या तर ती गावी आहे, पण इथे आली ना की तू आमच्या घरी यायला हवं हां, तेही जेवायला. तेवढ्यात नूतनताईंनी विश्वराजांना हाक मारली. बरं जैन साहेब, जरा दुसऱ्या पाहुण्यांना पण अटेंड करून येतो हां. चल श्यामसुंदर, नक्की भेटूया. तुझा नंबर तर घेतलेला आहेस. बाय असं म्हणत विश्वराज निघून गेले आणि श्यामसुंदर मात्र भूतकाळात हरवून गेला. गिरीश, सगळेजण तुझं कौतुक करतायत. छान वाटतंय मला. हे सगळं तू डिझर्व करतोस. आय एम हॅपी फॉर यू, शार्वी कौतुकाने म्हणाली. थँक्यू, पण तुझ्या सपोर्टशिवाय हे शक्य नव्हतं शार्वी, तो म्हणाला. उगीच मला वाईट वाटेल म्हणून तसं बोलतोयस ना? तुझ्या सगळ्या चांगल्या प्रेझेंटेशनचा उलट विचका केला मी. सॉरी, ती म्हणाली. शार्वी, तसं नाही. तू फक्त एक स्टेप चुकलीस. दुर्दैवाने ती शेवटची होती. प्रेझेंटेशन करताना तू माझ्याबरोबर होतीस.
डेटा मिळवायला, तो फीड करायला, छोट्या मोठ्या गोष्टी चेक करायला माझ्याबरोबर होतीस. कित्येकदा कामासाठी माझ्याबरोबर ऑफिस नंतरसुद्धा तू थांबली होतीस. मी थकलो की मॉरल सपोर्ट द्यायचीस. आवडते तशी मला कॉफी करून आणून द्यायचीस. याचं सगळं क्रेडिट नाही का? तो म्हणाला. आपल्या मैत्रीचा प्रवास कसा झाला ना गिरीश? भांडणापासून सपोर्टपर्यंत. काम करता करता आपल्यात कशी मैत्री झाली, आपण एकमेकांना कसा सपोर्ट देऊ लागलो, कसं समजून घेऊ लागलो, एकमेकांच्या उणीवा भरून काढत एकमेकांना कसा सपोर्ट केला. हो ना? ती म्हणाली. हो ना गं. प्रोजेक्ट होतं तो एक वेगळाच उत्साह होता. आता सोमवारपासून पुन्हा बोरिंग तेच तेच काम. पण तुला माहिती आहे ना, सोमवारपासून पुढे काही दिवस मी ऑफिसमध्ये नसणार आहे. तो म्हणाला. म्हणजे तुला नसेलच माहीत. कामाच्या गडबडीत तुला सांगायचं विसरूनच गेलो मी. आम्ही गावी चाललो आहे. तो असं म्हणाल्यावर तिने एकदम मोठे डोळे केले आणि विचारलं. का? तुझं पण लग्न ठरलं? तिच्या या प्रश्नावर त्याला हसूच आलं. हे काय शार्वी? गावी जाण्याचा आणि लग्न करण्याचा काय संबंध? तीही मग थोडी भानावर आली. अरे तसं नाही. मागे शिरीष सर पण असंच म्हणाले होते. गावी जाणार आहे आणि मग एकदम त्यांच्या लग्नाची बातमी आली. म्हणून मला असं वाटलं. तुला काय वाटलं? मी सुद्धा लग्न करून येईन? तशी आयडिया चांगली आहे तुझी. माझी गावी एक मैत्रीण आहे. मुद्दामूनच चेष्टेने गिरीश म्हणाला. खरंच गिरीश, तुझं ठरलं आहे तिच्याबरोबर? तिने विचारलं. अजून तसं ठरलेलं नाही, पण यावेळेस जाईन ना तेव्हा ठरवून येईन. चालेल ना? ते ऐकून तिचा चेहरा पडला. मग चालेल म्हणून काय विचारतोस मला? आपल्यात मैत्री जरी असली तरी शेवट तू बॉसच आहेस आणि मी साधी स्टाफ. स्टाफला मत विचारायचं नसतं आणि पर्सनल गोष्टींबद्दल तर अजिबातच नाही. तसं असेल तर तुला ऑल द बेस्ट आणि खूप खूप अभिनंदन. बरं, येऊ मी आता? खूप उशीर झाला आहे, अंधार पण पडू लागला आहे. ती म्हणाली. थांब ना थोडा वेळ. मी एकटा बोर होऊन जाईन गं, त्याने आग्रह केला. नको, तू तुझ्या गावच्या मैत्रिणीला फोन कर आणि तिच्याशी टाईमपास कर. येते मी, असं म्हणून ती उठू लागली. तेवढ्यात त्याने तिचा हात धरला. अगं, तिच्याशीच टाईमपास करतोय मी, असं म्हणताच ती वळली. म्हणजे? तिने विचारलं. माझी गावची मैत्रीण तूच आहेस. आपली भेट गावीच झाली होती की नाही? मग? तो असं म्हणताच तिच्या चेहऱ्यावरची कळी खुलली. नक्की? हो हो, अगदी नक्की. आता तरी बसशील? त्याने विचारलं. तिला आनंद झाला. गिरीश, आता पुढचे काही दिवस तू नाहीस. मी तुला खूप मिस करेन. तू फोन करशील ना तिथून मला? तिने विचारलं. ऑफकोर्स करणार. मलासुद्धा तुझी खूप आठवण येईल. पण तिथे तू कशाला चालला आहेस? शार्वीने विचारलं. अगं, माझी वहिनी आहे ना, तिचे बाबा नुकतेच वारले आहेत. त्यांचं कार्य आहे. ते बाबांचे खूप खास मित्र होते ना, म्हणून आम्ही सगळे जाणार आहोत. आणि मगाशी तू म्हणालीस ना, शिरीष दादाने अचानक लग्नाची बातमी दिली म्हणून? तेही खरंच. अगं, त्याचं लग्न होईल हे त्यालाही ठाऊक नव्हतं. बाबांनी आणि माझ्या वहिनीच्या बाबांनी तिथे गेल्यावर त्यांचं लग्न ठरवलं. त्या बिचाऱ्या दोघांना माहीतही नव्हतं. गिरीश म्हणाला. ओ आय सी. तरी मला वाटलंच. सर माझ्याशी का खोटं बोलतील? ती असं म्हणताच गिरीशला हसू आलं. माझा दादा खोटं नाही बोलत. खोटं बोलणं त्याला जमतच नाही, येतच नाही आणि खोटं बोलायला त्याला आवडतसुद्धा नाही. गिरीश म्हणाला. म्हणूनच तर मी म्हणते, मोठे सर आणि शिरीष सर जेंटलमॅन आणि तू मात्र मेंटलमॅन. त्याच्या डोक्यावर टपली मारत ती म्हणाली. मग माझी मेंटल वुमन होशील तू? मिस चार्ली, त्याने विचारलं. गिरीश, असं म्हणून ती त्याचा हात घेणार तेवढ्यात विश्वराजांनी हाक मारली. ते पुढे आले. गिरीश, असं म्हणून ती त्याचा हातात घेणार तेवढ्यात विश्वराजांनी हाक मारली. ते पुढे आले. गिरीश, चलायचं का? का आज रात्रभर इथेच राहायचा प्रोग्राम आहे तुझा? बाबा असं म्हणताच गिरीश पटकन उठला. येतच होतो बाबा, तो म्हणाला. विश्वराजांनी मग शार्वीकडे पाहिलं. बरं बेटा, तूही निघ आता. हळूहळू सगळा स्टाफ जायला निघालाय. तुला कुठे जायचं आहे? मी ड्रॉप करतो वाटल्यास, विश्वराज म्हणाले. नको सर, जाईन मी. इथून आता डायरेक्ट ऑटोच करणार, ती म्हणाली. अगं बाळा, बराच उशीर झालाय. अंधार बघ किती झालाय. ते काही नाही, आम्ही करतो तुला ड्रॉप. चल चल चल. नूतनताईंनी हात धरून तिला आग्रहच केला. नको मॅडम, मी जाईन खरंच, ती म्हणाली. गिरीश गोंधळून एकदा आईकडे एकदा बाबांकडे पाहत होता. शार्वी पण बिचारी नको नको करत होती. मग विश्वराज म्हणाले. बरं, अगदी घरपर्यंत नाही, ऑटो स्टँडपर्यंत लिफ्ट देतो. ओके. सुवर्ण मध्य काढल्यामुळे सगळ्यांनाच बरं वाटलं. गिरीश, तू माझ्याबरोबर पुढे बस. गिरीश पुढे बसल्यामुळे नूतनताईंना थोडा वेळ का होईना शार्वीबरोबर गप्पा मारता येणार होत्या. बसल्या बसल्याच नूतनताईंचं सुरू झालं.
आज तू खरंच सुंदर दिसतेस हां साडीत. आणि प्रेझेंटेशन चुकलं ना म्हणून अजिबात चिंता करायचं नाही. अगं होतं असं कधी कधी. आता माझंच बघ ना, गेली 30 वर्ष चहा करतेय मी, पण एखाद दिवस बिघडतोच की. तेव्हा फार विचार करायचा नाही. बरं मला सांग, तुला आपलं ऑफिस आवडलं का? नूतनताईंनी विचारलं. हो मॅडम, खूपच छान आहे, ती म्हणाली. तू पण छान आहेस, नूतनताई पटकन बोलून गेल्या. काहीच न कळून शार्वी त्यांच्याकडे पाहत राहिली. अगं म्हणजे तू छान काम करतेस, मागे शिरीष म्हणत होता आम्हाला. बरं मला सांग, मागे गावी जात असताना तू आम्हाला भेटली होतीस बघ, तेव्हा काहीतरी म्हणाली होतीस, आजी आजारी आहे वगैरे. मग बरी आहे का तुझी आजी आता? आणि आजी गावी एकट्याच असतात? मुद्दामूनच नूतनताई कसून चौकशी करत होत्या. हो, आता आजी बरी आहे. आजी एकटी नसते, मामा मामींबरोबर असते तिथे. माझ्या आईची आई आहे ती. अच्छा, मग तू इथे कुठे राहतेस? अंधेरीला. जवळच आहे की मग. बरं तुझ्या घरी कोण कोण? तेवढ्यात विश्वराजाने गाडी थांबवली. सॉरी हां मॅडम, आपल्याला नीट बोलता आलं नाही. रिक्षा स्टँड आलं ना म्हणून, ती म्हणाली. काहीच हरकत नाही, एकदा कधीतरी आरामात घरी ये, छान गप्पा मारूया. हो, असं म्हणत ती उतरली. थँक्यू सर, विश्वराजांकडे पाहत ती म्हणाली. व्यवस्थित जा, काळजी घे. विश्वराजांनी वडिलकीचा सल्ला दिला. तिने मग गिरीशकडे पाहिलं, बाय केलं. असं वाटलं तिला खूप काही बोलायचं होतं, पण बोलता आलं नाही. गिरीशचंही अगदी तसंच होतं. आता भेट डायरेक्ट गिरीशचंही अगदी तसंच होतं. आता भेट अगदी 4-5 दिवसांनी होणार होती. ती ऑटोत बसेपर्यंत मान वळवून वळवून गिरीश तिला बाय करत होता. विश्वराजाने विचारलं, काय रे, निघायचं की अजून बाय करायचं राहिलंय? गिरीश काही बोलला नाही. तिला बाय करण्यासाठी मागे वळवलेली मान त्याने निमूटपणे पुढे केली. नूतनताईंना मात्र जाम हसू येत होतं. थोडं पुढे आल्यानंतर विश्वराजांना काहीतरी आठवलं. अगं नूतन, 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्याच राहिल्यात ग. कोणत्या हो? नूतनताईंनी विचारलं. एक म्हणजे जैन सर आज खुशीबद्दल बरंच काही सांगत होते. तिने रागाच्या भरात येऊन आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून म्हणाले. तोच गिरीश आणि नूतनताई दोघी एकदम ताठ झाले. काय? हो, आता तशी ठीक आहे, पण शिरीषचं लग्न झालं कळल्यावर तिने स्वतःची नस कापून घ्यायचा प्रयत्न केला होता म्हणे, विश्वराज म्हणाले. पण जैन सर तरी तिचं काय कौतुक सांगतायत? लेकीचा साखरपुडा तर त्यांनीच ठरवला आधी ना? नूतनताई रागानेच म्हणाल्या. अगं हो, झाला होता, पण तो मोडून आली म्हणे ती. आणि तसंही तो मुलगा फार बरोबर नव्हता, असं सर म्हणत होते. फार वाईट झालं, विश्वराज म्हणाले. अरे अरे, हे सगळं असं झालं? नूतनताई पण मग हळहळल्या. हे सगळं झालंच ग, पण मुद्दा असा आहे की ते सांगत होते की तिने शिरीषला फोन केला होता. 1-2दा नाही, कितीतरी वेळा. मेसेजेससुद्धा केले होते, पण त्याने फोन उचलले नाहीत. उलट फोन स्विच ऑफ करून ठेवला म्हणून तिला जास्त धक्का बसला असं म्हणत होते. मी त्यांना तसं म्हटलं, याबद्दल आम्हाला तरी काही माहीत नाही. पण काय रे गिरीश, शिरीष याबद्दल काही बोलला होता का तुला? ते ऐकताच गिरीशचे हातपाय लटपटू लागले. तो बाबांकडे पाहतच राहिला. काय रे, काय विचारतोय मी? बाबांनी चढ्या आवाजात विचारलं. तसं मग तो म्हणाला, बाबा, त्याचं काय झालं होतं? दादाचा फोन लग्नाच्या दिवशी माझ्याकडेच होता. लग्नाच्या दिवशी तिचे बरेच कॉल आले होते आणि प्लीज कॉल असे अनेक मेसेजसुद्धा होते. पण मी सगळे कॉल मेसेज डिलीट करून तिचं नावसुद्धा दादाच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधून काढून टाकलं. दादा आणि आनंदीचं लग्न झालं होतं, त्यामुळे दादा पुन्हा डिस्टर्ब होऊ नये म्हणून मी हे सगळं केलं. भीत त्याने खरं सांगून टाकलं. तशा नूतनताई जाम वैतागल्या. अरे पण मूर्खा, नंतर तरी ही गोष्ट आम्हाला सांगायचीस ना. उद्या ते फोन कॉल्स पाहून काही पोलीस कंप्लेंट वगैरे झाली असती तर काय केलं असतं आपण? किती बेजबाबदार आहेस तू गिरीश. तू असं मूर्खासारखं वागतोस ना, म्हणून बाबा फटकावतात तुला. आता घरी जाऊन बाबांचा ओरडा खा, नाहीतर फटके खा. मी काही मध्ये पडणार नाही, सांगून ठेवते, नूतनताई म्हणाल्या. विश्वराजांनी फक्त एकदाच गिरीशकडे पाहिलं. तो खूप घाबरला होता. बाबा सॉरी, मी सांगणार होतो, पण त्यानंतर सत्यजित काकांचं असं झालं आणि इथे आल्यानंतर मी विसरून गेलो. ओ बाबा, खरंच सॉरी, बाबांकडे पाहून तो बिचारा बोलत होता. नूतनताईंना पण त्याची दया येत होती. त्याने जे काही केलं ते दादाच्या भल्यासाठी केलं होतं, पण या अशा गोष्टी इतक्या निष्काळजीपणाने सोडून द्यायच्या नसतात, हे सुद्धा त्याला कळायला हवं होतं. गिरीश, सध्या मी ड्राईव्ह करतोय, घरी गेल्यावर बोलू, विश्वराज म्हणाले. घरी जाईपर्यंत गिरीशला जाम टेन्शन आलं होतं. आई म्हणते ते सुद्धा बरोबर आहे. आत्महत्येचा प्रयत्न,
एवढे फोन कॉल्स. पोलीस केस तर झालीच असणार, पण जैन सरांनी त्यांच्या वशिलाने ती आपल्यापर्यंत येऊ दिली नसणार. आता घरी जाऊन काय होणार आहे काय माहीत. त्याला खूपच टेन्शन येऊ लागलं. बाबा गाडी पार्क करेपर्यंत नूतनताई घरी आत आल्या होत्या. त्यांच्या पाठोपाठ गिरीशसुद्धा. नूतनताई त्यांच्या बेडरूममध्ये जाऊ लागल्या तसा गिरीश म्हणाला, आई थांब ना, नको ना जाऊस. गिरीश, आता मला मध्ये घेऊ नका. सतत मध्यस्थी करून मला कंटाळ आलाय रे. हे सगळे उद्योग तुला कुणी करायला सांगितले होते? बरं केले ते केलेस, निदान नंतर तरी मला किंवा बाबांना सांगायचंच ना. ते तर केलं नाहीसच. आणि आता बाबा विचारतायत तेव्हा तो खुशाल सांगतोयस इथे आल्यानंतर विसरून गेलो म्हणून. ही एवढी पण छोटी गोष्ट नव्हती गिरीश. ही गोष्ट अंगलट आली असती तर त्याचे काय परिणाम झाले असते याची कल्पनासुद्धा येणार नाही तुला. बाबा गाडीत काही बोलले नाहीत, पण नक्कीच ते चिडले असणार. आता तू आणि बाबा काय ते पाहून घ्या. मला काही सांगू नकोस. नूतनताई खरंच चिडल्या होत्या. मुलांनी किती बेफिकीर असावं याची काही सीमा आहे की नाही? तुमच्या या अशा वागण्याचा बाबांना किती त्रास होतो याची काहीतरी कल्पना आहे का रे तुला? तुम्ही असं काहीतरी वागता, त्रास बाबांना होतो आणि मग तुमची अपेक्षा असते की बाबा चिडले की मी त्यांच्यासमोर प्रत्येक वेळेस तुमच्यासाठी ढाल बनून उभं राहायचं. बस झालं. आता यावेळेस तुझी बाजू तू मांड. तुझी बाजू घेऊन मी बाबांना एकही शब्द बोलणार नाही. आई असं नको ना म्हणूस प्लीज. तो आईची विनवणी करत असतानाच विश्वराज आत आले. काय झालं? त्यांनी विचारलं. अहो तेच, कॉल डिलीट केले त्याचं माफीपत्र माझ्यामार्फत तुमच्याकडे पोचवायला सांगतायत चिरंजीव, नूतनताई म्हणाल्या. हां, नूतन तू दमली असेल ना, जा जाऊन झोप. मीही आलोच. बाबांनी एवढे शब्द उच्चारले तसं गिरीशचं हृदय धडधडू लागलं. काहीच न बोलता नूतनताई आत गेल्या. गिरीश पटकन सोफ्याच्या मागे लपला. विश्वराज पुढे झाले तो खूप घाबरला. त्यांनी त्याला पुढे ओढलं. तो भित्र्या सशासारखा बाबांकडे पाहत राहिला. पण विश्वराजांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, जा, तूही जा आणि झोप आता. आश्चर्याचा एक मोठा धक्का बसावा तसं त्याला झालं. हां, काय? आपण काहीतरी चुकीचं ऐकलं असणार असं त्याला वाटलं. म्हणून त्याने पुन्हा विचारलं, जाऊन झोप जा गिरी. विश्वराज असं म्हणताच त्याने चुकून विचारून टाकलं, नक्की ना बाबा? विश्वराजांनी मानेनेच हो असं सांगितलं. मग तो पुन्हा एकदा म्हणाला, सॉरी बाबा, चुकलं माझं. ठीक आहे, मी पाहतो काय करायचं ते. पण ही गोष्ट इतक्यात शिरीषला सांगू नकोस. मी निवांतपणे बोलेन त्याच्याशी. जा, शांतपणे जाऊन झोप तू. तूही खूप दमला असशील. गुड नाईट. विश्वराज म्हणाले तसा तो निघाला. विश्वराजाने पुन्हा मागून हाक मारली, गिरीश. बाबांची हाक ऐकून तो वळला. आज प्रेझेंटेशन खूप छान केलं होतंस बेटा. अशीच प्रगती करत राहा. प्राऊड ऑफ यू. ऑल द बेस्ट. कॉंग्रॅच्युलेशन्स. बाबा असं म्हणताच पुढे गेलेला गिरीश धावत धावतच मागे वळला. बाबांच्या कुशीत शिरून रडू लागला. थँक्यू बाबा. अरे काय झालं? आता कशाला रडतोस? आता मी तुला ओरडलो की मारलं? त्याचे डोळे पुसत विश्वराजाने विचारलं. एक वेळ तुमच्या फटक्यांची भीती वाटणार नाही, पण तुमच्या अशा वागण्याचा जास्त त्रास होतो. म्हणजे आमच्या निस्तरता न येणाऱ्या चुका तुम्ही स्वतःच्या अंगावर झेलता तेव्हा जास्त भीती वाटते, तो म्हणाला. तसं विश्वराजाने त्याला कुरवाळलं. मी असं का वागतो हे आत्ता तुला नाही रे कळायचं. लग्न झाल्यावर बाप झालास की समजेल मग. अर्थात त्याला बराच वेळ आहे. हो ना? आहे ना वेळ? मुद्दामूनच विश्वराजाने विचारलं. त्या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं गिरीशला कळलं नाही. गुड नाईट बाबा, असं म्हणून तो त्याच्या रूममध्ये पळून गेला. दोन्ही हातांची घडी करून विश्वराज छान हसत राहिले. विश्वराज रूममध्ये आले तेव्हा नूतनताई अस्वस्थच होऊन फेऱ्या मारत होत्या. ते आले आहेत आणि बरेच शांत आहेत असं पाहून त्या जरा गोंधळल्याच. काय गं नूतन, झोपली नाहीस अजून? विश्वराजाने विचारलं. अहो तुम्ही आल्याशिवाय झोप कशी येईल मला, त्या म्हणाल्या. अच्छा, मी आल्याशिवाय की मी तुझ्या लेकासोबत नक्की काय केलंय हे जाणून घेतल्याशिवाय? विश्वराजांनी असं विचारताच नूतनताईंची चोरी बरोबर पकडली गेली. एवढं कळतंय ना? मग सांगा ना, काय झालं? खूप घाबरला होता हो तो. तुम्ही फक्त बोललात की मारलत पण? भीत त्यांनी विचारलं. विश्वराज काही बोलत नाही पाहून त्यांनी पुन्हा विचारलं. बरा आहे ना तो? रडत होता खूप. विश्वराज असं म्हणताच नूतनताईंचा जीव कळवळला. म्हणजे तुम्ही मारलतच ना? आले मी त्याला पाहून, असं म्हणत त्या उठल्या. तेवढ्यात विश्वराजांनी त्यांना थांबवलं. थांब नूतन, नको जाऊस. आज मार किंवा ओरडा खाऊन रडत नाही आहे तो. आज बापाचा ओरडा किंवा मार न खाताच
डोळ्यात पाणी आलं त्याच्या. नूतनताई गोंधळल्या. हो, संपूर्ण नाही कदाचित, पण थोडासा का होईना बाब कळला त्याला. नूतनताईंना मग हायसं वाटलं. त्या गोड हसल्या. थँक्यू हां, आणि गुड नाईट म्हणत त्याही झोपून गेल्या. विश्वराज मात्र ही घडलेली गोष्ट शिरीषला सांगावी की सांगू नये, आणि सांगावी तर ती कशी याचा विचार करत राहील. या सगळ्या गडबडीत विश्वराजांना जी दुसरी गोष्ट सांगायची होती ती मात्र राहूनच गेली होती. ती दुसरी गोष्ट म्हणजे श्याम सुंदर शेट्टीची. श्याम आपल्याच गावचा आहे. तो आनंदीला चांगला ओळखतो. इनफॅक्ट ते दोघं बालमित्र आहेत. ही ती दुसरी गोष्ट जी सध्या सांगायची राहून गेली होती.